नमस्कार मित्रांनो, स्पर्धा कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षे ज्यांनी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाचीच बातमी घेऊन आलेलो आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा रिझल्ट लागला आहे. MPSC एकदम फास्ट मोडमध्ये आहे. तुम्ही बघितलाच असाल 31 मेला परीक्षा झाली, 1 जूनला फर्स्ट आन्सर की आणि 17 जूनला सेकंड आन्सर की अनाऊन्स केली म्हणजे फायनल आन्सर की. त्यानंतर थोड्याच दिवसात आज आहे 22 तारीख म्हणजे 5च दिवसात 17 नंतर 18 19 20 21 22 5 दिवसात MPSC आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लावला आहे. आयोग एकदम फास्ट मोडमध्ये आहे, फटाक्षीर निकाल लावलेला आहे आयोगाने. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की निकाल तुम्ही कसं पाहू शकता आणि कट ऑफ किती लागलेला आहे आणि कट ऑफ कसा तुम्ही पाहू शकता किती लागलेला आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर मी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ किती आलेला आहे. तर तुम्ही फर्स्टली गुगल क्रोमवर जाऊन MPSC सर्च करायचं आहे. MPSC सर्च केल्यानंतर एक टॅब ओपन होतो. तुम्ही बघू शकता पहिलीच वेबसाईट आहे बघा, mpsc.gov.in. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर MPSC आयोगाची ऑफिशियल वेबसाईट ओपन होते. तुम्ही पाहू शकता ही MPSC आयोगाची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यावर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्यानंतर सेकंड पेजवर तुम्ही कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचे. तर कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशनवर, त्यानंतर कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यानंतर रिझल्ट या टॅबवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला रिझल्टमध्ये वेगवेगळे टॅब मिळतील की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन अँड रिक्रुटमेंट, मेरिट लिस्ट. त्यामध्ये तुम्हाला जो सेकंड नंबरचा मिळतो रिझल्ट्स ऑफ एक्झामिनेशन अँड रिक्रुटमेंट त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक टॅब ओपन होतो आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण चार्ट, कॉलममध्ये पूर्ण चार्ट ओपन होतो. त्यामध्ये फर्स्टच आहे, तुम्ही पाहू शकता ॲडव्हर्टाईज नंबर 132/2025 महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 स्टेट सर्व्हिसेस रिझल्ट, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट अनाऊन्स केलेला आहे. आजच अनाऊन्स झालेला आहे थोड्या वेळापूर्वी. PDF मध्ये फाईल आहे, त्या PDF फाईलला क्लिक केल्यानंतर PDF ओपन होते. PDF अशा प्रकारे ओपन होते. तुम्ही बघू शकता डिटेल तुम्हाला कळते. त्यामध्ये लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स असतात आणि खाली डिस्ट्रिक्टची नावं असतात आणि कॅन्डिडेटची नावं असतात आणि रोल नंबर असतात की कोण कोण क्वालिफाय आहे मेन्स एक्झामसाठी. प्री एक्झाम त्यांनी क्वालिफाय केलेला आहे, आता त्यांनी मेन्स एक्झाम देऊ शकतात. या विद्यार्थ्यांची पूर्ण लिस्ट असते आणि त्या PDFच्या एंडिंगला कट ऑफ असते. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कट ऑफ ही दाखवतो मी. PDFच्या एंडिंगला हे कट ऑफ असते. तुम्ही पाहू शकता की कट ऑफमध्ये तुम्ही डिटेल, आता मी तुम्हाला डिटेल कट ऑफ सांगत आहे. डिटेल कट ऑफ अशा प्रकारे आहे. महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026 स्टेट सर्व्हिसेस कट ऑफ तुम्ही पाहू शकता. ओपन जनरलसाठी जो कट ऑफ लागलेला आहे तो 98 आहे, फिमेलसाठी 92 आहे, स्पोर्ट्स ग्रुप A 40, स्पोर्ट्स ग्रुप B 81 लागलेला आहे, SC जनरलसाठी 94, फिमेल 91, ST जनरलसाठी 86.50, फिमेल 79, DTA जनरल 98 लागलेलं आहे, फिमेल 92, NTB जनरल 98 लागलेलं आहे, फिमेल 92, SBC जनरल 93.50, NTC जनरल 98, फिमेल 92, NTD जनरल 98, फिमेल 92 आणि OBC जनरल 98, फिमेल 92, स्पोर्ट्स ग्रुप B 75, त्यानंतर EWS जनरल 85.50 आणि फिमेल 78, SCBC जनरल 98 आणि फिमेल 92, दिव्यांग ग्रुप A 81.50, ग्रुप B 57, ग्रुप C 85.50 आणि ग्रुप D आणि E 54 आणि ऑर्फन ग्रुप A आणि B 58.50. हा कट ऑफ आहे, तुम्ही पाहू शकता. डिटेल कट ऑफ मी सांगितलेला आहे, रिझल्ट लागलेला आहे. तर डिटेल कट ऑफ अशा प्रकारे आहे. जनरलचा जो ओपन जनरलमध्ये 98 हे कट ऑफ लागलेला आहे MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा. तर तुम्हाला डिटेल प्रोसेस सांगितलेला आहे, कशा प्रकारे रिझल्ट चेक करू शकता आणि कशा प्रकारे कट ऑफ तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.